अहिल्यानगर अकोलनर इथे दिनांक 15 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान इथं जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचं भव्य आयोजन सरपंच प्रतीक शेळके आणि ग्रामस्थांनी केलंय। या सोहळ्याचे ध्वजारोहण शुभारंभ दिनांक 31 रोजी माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, हरिभक्त पारायण माऊली महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। अकोलनेर तालुका अहिल्यानगर इथं दिनांक 15 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचं भव्य आयोजन सरपंच प्रतीक शेळके आणि ग्रामस्थांनी केलं आहे। हा सोहळा श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, आष्टी या तालुक्यात मिळून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या सोहळ्यामध्ये प्रतिनिधींनी 5000 गाथा वाचक, 500 टाळकरी, 25 मृदंग वादक, 500 गावांचा तुकाराम महाराज अखंड पहारा, 1 लक्ष भाविकास पुरणपोळी, काला महाप्रसाद, 108 युवकांच्या हस्ते श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र आकुर्डी ज्ञानज्योत आगमन, 8 दिवस जगद्गुरू तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शन, श्री बालयोगी भगवान महाराज संगमेश्वर देवस्थान बीड अशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमास हरिभक्त पारायण श्रीनिवास महाराज, हरिभक्त पारायण बंडा तात्या कराडकर, हरिभक्त पारायण महादेव महाजन राऊत, हरिभक्त पारायण महंत भास्कर गिरीजी महाराज, हरिभक्त पारायण कानोबा महाराज देहूकर, हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलूरकर, हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हरिभक्त पारायण जयंत महाराज बोधले, हरिभक्त पारायण महाराज ज्ञानेश्वर माऊली कदम या सोहळ्यासाठी यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे। तसंच धर्मध्वजधारी 375, कलशधारी 375, तुळशीधारी 375, कीर्तनकार 375, टाळकरी 375, मृदंग सेवक 375, ब्राह्मण विनाधारी आणि चोपदार 375 हे याचं आकर्षण या सोहळ्यामध्ये असणार आहे। हा सोहळा नुकताच सिद्धटेक देहू इथं पार पडला। तिसरा सोहळा अकोलनेर इथं होणार आहे। या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार काशीनाथ दाते हे आहेत। तर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजनही यावेळी करण्यात आलं असल्याचं सुजय विखे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, ज्ञानेश्वर माऊली कदम, सरपंच प्रतीक शेळके यांनी सांगितलं। दर 25 वर्षांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्याला जवळपास हा 3रं सप्ताह आहे। पहिला देहूला झाला, काल का परवा सिद्धटेकला सांगता झाली, आता अकोलनेरला याची सुरुवात होते। असं एक फार मोठा योग नगर तालुका आणि अकोलनेर या गावाला मिळाला। मला विश्वास आहे की या सप्ताहाचे स्वागत अध्यक्ष आमचे नेते माननीय कर्डिले साहेब आणि मतदारसंघाचे आमदार दाते सर असतील, आमदार संग्राम जगताप असतील, आम्ही सगळे मिळून सगळ्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी कार्यरत राहू। नगर तालुक्याचा विशेष करून आणि अकोलनेर गावाचं भाग्य म्हणावं लागेल। हा जो काय अमृत महोत्सवाचा कार्यक्रमाची संधी आम्हाला प्राप्त करून कदम महाराजांना दिली त्याबद्दल नगर तालुक्याच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। आणि आता प्रतीकनी आपण आता जर कदाचित तुम्ही म्हणणार का प्रतीकनी जबाबदारी घेतली, प्रतीकनी जबाबदारी जरी कदाचित इतर काही गोष्टीची जरी घेतली असली तरी आता ज्याला आपल्याला सहकार्य करण्याचं काम करायचं असेल त्यांनी सगळ्यांनीच त्या ठिकाणी जबाबदारी काकुणेकरांनी उचलण्याचं काम केलं पाहिजे। नाही तर बऱ्याच वेळेला आता नाव घेतलं जातं प्रतीकने आता ह्या सोहळा केलाय, आपण आता बाजूला राहायचं आहे। तर नगर तालुक्याचे जेवढे त्या ठिकाणी भक्तगण असतील, भाविकगण असतील त्यांना विनंती करतो का आपण आता सगळा वेळ टाईम सोडून 15 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत आपलं घरचं काम सोडून आपण सगळ्यांनी इथं वेळ द्यावा आणि सहकार्य करावं। आणि आतापर्यंत जरी या कार्यक्रमाचं कुठं कार्यक्रम होणार आहे, आपल्या कुठल्या तालुक्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि लाखोच्या संख्येनं या सप्त्यामध्ये सहभागी होण्याकरता आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत। आणि म्हणून हे येत असताना हे असे कार्यक्रम हे कुठेतरी गावं एकत्र आणतात, तालुके एकत्र आणतात आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली दिशा मिळण्याचं काम होत असतं। ज्या वेळेला असे सप्त्यांचे कार्यक्रम होत असतात आपण पाहतो की प्रत्येक गावाला ही सप्त्यांची परंपरा असते आणि ती सप्त्याची परंपरा याच्या करता जोपासायची
कोणाची जरी सत्ता गावामध्ये ग्रामपंचायतच्या रूपाने असली, सोसायटीच्या रूपाने असली, पण त्या प्रत्येक व्यक्तीने हा सत्ता पुढे चालू ठेवण्याकरता ते प्रयत्नशील असतात. रामकृष्ण हरी. निळा म्हणे जिंकोनी काळा भोगीती 16 वैकुंठीचा. अहिल्यानगर जिल्ह्याचं भाग्य उजळलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर समितीने आपल्याला जगद्गुरु तुकोबाराचा 375वा वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यासाठी मानाचं श्रीफळ दिलं. त्याचा आज धर्मध्वजारोहण सोहळा आणि मंडप पूजन सोहळा पार पडलेला आहे. आता 16 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान महामहोत्सव संपूर्ण नगर जिल्ह्यातील सगळे तालुके एकत्र येऊन श्री क्षेत्र अकोलनेर संत कवी दास गणू महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये संपन्न होणार आहे. रोज पारायणाला 5000 वाचक, एका अभंगाला 1 वाचक असं महाराष्ट्रातलं पहिलं पारायण गाथा पारायण इथं संपन्न होणार आहे. संगीत गाथा पारायण रोज 500 टाळकरी, 25 मृदंग आणि 500 गावांचा पहारा आहे. आणि सकाळून 1.5 लाख भाकरी येणार 50 गावांच्या, संध्याकाळच्या 50 गावांच्या 1.5 लाख भाकरी. आणि महाराष्ट्रातल्या नामवंत संतांची कीर्तन आहे तिथं, कीर्तनकारांची. आणि संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रसिद्ध आमटी आता दररोज एका दिवशी एक आमटी बनवली जाणार आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कृषी प्रदर्शन नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच साजरं होत आहे, ते अकोलनेरला होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की 16 एप्रिल ते 23 एप्रिल हा महोत्सव आहे. आपण सर्वांनी भेट द्यायला यावी या उत्सवाला. अकोलनेरला नगर पासून अवघ्या 15 किलोमीटर वेगावे. आणि 15 एप्रिलला तुकोबाराच्या पादुका नगर जिल्ह्यात 375 वर्षात प्रथमच हेलिकॉप्टरने येणार आहेत. तर त्याचं भव्य दिव्य स्वागत रॅली आहे. 3 वाजता पादुका येतील. 375 तुळशी, 375 कळशी, 375 पताका, 375 मृदंग, 375 कीर्तनकार, 375 चोपदार आणि 375 तुकाराम नावाची नगर जिल्ह्यातली माणसं आणि निवडून अशी भव्य दिव्य 10,000 लोकांची मिरवणूक 15 एप्रिलला दुपारी 3 ते 6 या दरम्यान होईल. आणि 16 एप्रिल पासून हा उत्सव होईल. सगळ्यांना विनंती, मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाशी सगळ्यांना विनंती की आपण या उत्सवाला जरूर या. मुक्कामाची सोय आहे, भोजनाची सोय आहे, सर्व विनामूल्य आहे. रामकृष्ण हरी. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.